नमस्कार, मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, लाईफ कोच. आपण आज परत एका विषयावर गप्पा करणार आहोत की आपली मुलगी, एक आई आणि मुलगी. आज सभोवताल थोडं वातावरण खराब झालेलं आहे, थोडं नाही खूप वातावरण खराब झालेलं आहे की मुलगी असुरक्षित झालेली आहे, स्त्री असुरक्षित झालेली आहे. तर या अशा असुरक्षित झालेल्या वातावरणामध्ये आपल्याला आपली मुलगी कशी सुरक्षित राहील, त्यासाठी तिला कुठल्या गोष्टी आपण सांगायला हव्या ते आपण बघत आहोत. तर आपली मुलगी छोटी असो, कारण कसं होतं ना, आधीचा वेळ होता की मुलगी वयात आली की आई वडिलांना चिंता वाटायची. पण आज आपण न्यूजपेपरमध्ये टीव्हीवर बघतोय की अगदी 3 वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही आहे. आणि हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आपल्या समाज संस्थेवर निर्माण झालेलं आहे. एवढं सामाजिक वातावरण कसं काय बिघडलं? पण या अशा समाजामध्ये आपण आपल्या मुलीला एक गोष्ट महत्त्वाची शिकवायला हवी की बेटा, ती मुलीलाच नाही तर ती आपल्याला सुद्धा लागू आहे की कधीच कुणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आपल्याला वाटतं की आपण तर कधीच कुणाच्या अध्यात्मध्यात नसतो. आपले बाबा, आपला भाऊ, आपला नवरा, आपले सासरे, आपले दीर हे खूप सज्जन आहेत, कधीच कुणाच्या अध्यात्मध्यात नसेल. मग आपल्याला कोण का त्रास देईल? किंवा वडिलांना वाटू शकतं मी कधी कोणाच्या अध्यात्मध्यात नसतो म्हणजे माझी मुलगी सुरक्षित आहे, माझ्या मुलीबद्दल कोणी काही वाईट विचार करू शकत नाही. तसं नाही. एक सोपं एक्झाम्पल देते की आपण जेव्हा एखाद्या जंगलात जातो, त्या जंगलामध्ये आपण असा विचार करतो का अरे मला वाघाने जर, मी वाघाला काहीच करणार नाही मग मलाही वाघ काहीच करणार नाही, असा विचार करतो का आपण? नाही ना. आपण काही केलं नाही तरी वाघ आपल्याला खाणार. तुम्ही त्याला वाघ म्हणा की तुम्ही त्याला वाघोबा म्हणा, तो आपल्याला खाणारच. तुम्ही त्याला इजा करा नका करू, पण तो तुम्हाला खाणार. तसंच आहे या आपल्या सभोवताल, आपल्या या समाजामध्ये एक विकृत प्रवृत्तीचे लोक वावरत असतात. आणि त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांना आपण ओळखू शकत नाही. ॲटलिस्ट आपण वाघाला ओळखू तरी शकतो की बापरे हा वाघ आहे आणि आत्ता आपल्याला खाणार, वाघ खाणार हे आपल्याला माहिती असतं. पण या समाजामध्ये एक चांगुलपणाचा बुरखा घालून विकृत प्रवृत्तीची लोक लपलेली असतात आणि त्यांना आपण ओळखू सुद्धा शकत नाही. तर या विकृत प्रवृत्तीच्या लोकांपासून आपल्याला आपल्या मुलीचं रक्षण करायचं आहे. आणि बाबांना एवढा वेळ नसतो की ते मुलीला एवढं डिटेलमध्ये समजून सांगेल, तेव्हा हे काम आपल्या आईंचं आहे. तेव्हा आपल्या मुलीला सांगा की बेटा, कुणावरही चटकन विश्वास ठेवायचा नाही. मौनात आपण आईंनी सुद्धा आपलं ठीक आहे, शेजाऱ्यांशी फार चांगले रिलेशन आहे, मी जाऊन येते, तू थांब, असं करायचं नाही. किंवा काका आहे, मांडलेला काका आहे, मांडलेला मामा आहे. आता मांडलेलं काय, सख्खे सुद्धावर विश्वास ठेवण्याच्या परिस्थिती आजच्या काळात राहिलेली नाहीये. हे आपण न्यूजपेपर आणि टीव्हीवर बघितलेलं आहे. तेव्हा कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. बरेचदा आपण बघतोय की नेहमी येतोय, ठीक आहे बाबा, खेळतोय, भावाचा मित्र आहे, मग येतोय, राहतोय, बोलतोय मुलीसोबत, दादाचा मित्र म्हणजे आपला पण दादा. पण त्याला डोळे आंधळे करून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्याला जाणून घ्या तो रिअलमध्ये कसा आहे.
आपल्या मुलींना सांगा की कुणीही व्यक्ती जर चुकीचं काही तुझ्यासोबत वागत असेल, बघत असेल, बोलत असेल तर इमिजिएटली मला सांग. तेवढा विश्वास तुम्ही निर्माण करा तिच्या मनामध्ये. ती असं काही झालं तर ती लगेच तुम्हाला सांगायला यायला हवी. कारण मध्यंतरी नाही, आता एक ताजं उदाहरण आहे की एका मुलीला जस्ट कुठेतरी घेऊन जातो म्हणून स्कूलमधल्याच व्यक्तीने, मला ॲक्च्युली त्यात पडायचं नाही आहे, सो मी स्टोरी रूपात तुम्हाला सांगतेय, कारण रिअल गोष्ट सांगितली तर तुम्ही कसं काय सांगितलं या प्रकारचा ब्लेम माझ्यावर येऊ शकतो. सो एका स्टोरीच्या स्वरूपात आपण वेगळ्या पद्धतीने ते बघूया की कसं असतं की आपला विश्वास असतो ज्यांच्याशी आपले चांगले रिलेशन्स असतात त्याच्यावर. एक व्यक्ती होता, तर एक मुलगी होती, तिचे बाबा बँकेमध्ये जॉब करायची. ही काल्पनिक कथा मी तुम्हाला सांगते आहे. अशा रिअलिस्टिक कथा खूप साऱ्या आपल्या आजूबाजूला झालेल्या आहेत आणि आपल्याला त्या माहीत सुद्धा आहे. तर तिच्याकडे यायचे, ते तिच्या बाबाच्या फ्रेंड असल्यामुळे ते यायचे, पण आपली काका करून नेहमी बोलायचे त्यांच्यासोबत. तर असेच ते आले. ते बोलले की बेटा आज ना बाबांना थोडा वेळ होणार आहे. तेव्हा बाबांनी सांगितलं की माझं ऑफिसचं काम झालं आणि आपल्या घराचा रस्ताही एकच आहे. तेव्हा बाबा बोलले की जाताना तुला पिकअप कर आणि घरी ड्रॉप कर, स्कूलमधून पिकअप कर आणि घरी ड्रॉप कर. मला वाटलं की अरे नेहमी येणारे काका, आपण सहज विश्वास ठेवतो. आणि ती त्यांच्या कारमध्ये बसली. त्यांनी ती कार तिच्या घराकडे न जाता त्यांनी एका वेगळ्या दिशेने वळवली आणि तिच्यासोबत कुकर्म केलं. आणि शिवजून तिला धमकी दिली की बघ, तू जर कोणाला सांगितलंस ना तर मी तुझ्या बाबांना असं काहीतरी पॉइझन देईल की त्यांना कळणार पण नाही की ते मी दिलं म्हणून, आणि याला जबाबदार तू असशील. मुलगी घाबरली, ती काहीच बोलली नाही. दिवसामागून दिवस गेले. तो नराधम तिच्यावर अन्याय करतच होता. आणि जेव्हा उघड झाली तेव्हा खूप उशीर झाला होता. असं आपल्या मुलींच्या बाबतीत घडू नये, तेव्हा त्यांना सतर्कतेचा इशारा द्या. सतर्क करा की बेटा कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, आंधळा विश्वास कुणावर ठेवायचा नाही, पटकन विश्वास ठेवायचा नाही. कन्फर्म करायचं की खरंच बाबांनी पाठवलं आहे का, नाही आहे का. सो आणि आपण सुद्धा आपल्या मुलांची काळजी घेताना एका ओळखीचा जरी असला तरी त्या व्यक्तीला आपल्या मुलीला घेऊन या किंवा मुलीला इथे घेऊन जा, थोडं मुलीसोबत थांबा, या प्रकारच्या चुका करू नका. कारण या चुका आपल्याला खूप महागात पडते. हे तुमच्या मुलीलाच नाही तर हे माझं तुम्हाला सुद्धा सांगणं आहे की आपल्या मुलीला सुरक्षित ठेवायचं आहे. तेव्हा पटकन तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका आणि आपल्या मुलीला सांगा की बेटा पटकन कोणावर विश्वास ठेवायचा नाही. आता तुम्ही म्हणाल की मग कुणावरच विश्वास ठेवायचा नाही का. नाही, कळतं, काही दिवसांनी कळतं आपल्याला की कोण आहे नाही आहे, पण सतर्क राहण्याची गरज आहे. तेव्हा आपल्या मुलीची सुरक्षिततेसाठी तिला ते सुरक्षिततेचे धडे देणं आपल्याला गरजेचे आहे. आणि आपणही आपल्या मुलीची कशी सुरक्षित आपल्या मुलीला ठेवू शकतो यासाठी आपण सुद्धा आपल्यामध्ये काही बदल घडवून आणणं गरजेचे आहे. तर मुलींवर कुठल्या गोष्टी शिकवायच्या, कसं त्यांना सांभाळायचं आहे हे आपण बघत राहणारच आहोत पुढील काही व्हिडिओजमध्ये सुद्धा. पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की जर प्रांजल सायकोलॉजी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओज बघताय पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. मग लाईक केलं की बरं वाटतं की चला असं, आणि कमेंट्स केलं की तर फारच बरं वाटतं. सो कमेंट्स करा
तुझाच इथेच थांबते. धन्यवाद.